आपल्या अतुल लाईगडेंनी मागच्या वेळी कराडमध्ये एक फ्लॅट द्यायची घोषणा केली। आता अलीकडे घोषणा केल्यावर त्या गोष्टी नंतर करायच्याच असतात असं नाही, म्हणून मी अतुल लाईगडेंना 2-3 महिन्यापूर्वी विचारलं काय दिलं का फ्लॅट? हो म्हटले, त्याच वेळी दिलं। चाव्या द्यायचाही कार्यक्रम आम्ही केला। म्हणजे जी घोषणा होते ती घोषणा पूर्ण करण्याचं काम अतुल लाईगडे आणि त्यांच्या सर्व संयोजकांनी केलं, याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन। या भव्य दिव्य स्पर्धा पाहून आपल्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या मैदानाला हिंद केसरी हा दर्जा दिला, याबद्दल त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आणि हा दिवसेंदिवस दर्जा वाढवण्याचं काम आम्ही कासेगावकर करू, अतुल लाईगडे करतील असा विश्वास मी आपणा सर्वांना देतो। आता फायनल आहे, त्यामुळे माझ्याकडे बघण्यापेक्षा तिकडे बघण्याचं औत्सुक्य तुम्हा सगळ्यांना जास्त आहे याची मला जाणीव आहे। पण महाराष्ट्रामध्ये 8-9 वर्षापासून हा खेळ बंद होता। त्यावेळी नितीनाबा शेवाळे आमचे पैलवान आणि सगळ्यांनीच प्रचंड मेहनत घेतली। सुप्रीम कोर्टापर्यंत जे आडकाठ्या होत्या त्या आडकाठ्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत संसदेत अनेक वेळा हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा याच्यावरची बंदी उठली त्यावेळी पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात डॉक्टर अमोल कोल्हेने बैलगाडीच्या समोर घोड्यावर बसून त्या योजनेचं किंवा त्या खेळाचं पुन्हा नव्यानं महाराष्ट्रात सुरुवात होते आहे याचा एक खुणगाट म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात घोड्यावर बसून पुढं त्यांनी त्या बैलगाडींना दिशा देण्याचं काम केलं। आज महाराष्ट्रभर हा खेळ आता स्थिर झालेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येने कुठेही महाराष्ट्रात स्पर्धा असल्या तरी बैलगाडीचे मालक, बैलाचे मालक सगळीकडे जाण्याचं काम करतात। इथेही मी अतुलने मला सांगितलं की महाराष्ट्रातनं औरंगाबाद आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातनं रसिक आलेले आहेत, या स्पर्धांमध्ये लक्ष घालणारे आलेले आहेत की ज्यांनी अनेक वर्ष आपल्या बैलाची जोपासना करून आपला बैल पहिला यावा हे स्वप्न बघितलेलं असतं। या खेळामध्ये स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, वेडेपणा आहे आणि सातत्य टिकवण्यासाठी पडेल ती किंमत देण्याची अतिशय विलक्षण अशी चिकाटी महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मध्ये आहे। आणि म्हणून मराठी माणसांच्या दृष्टीने सगळ्यात लोकप्रिय असणारा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये कुणीही कल्पना करू शकत नाही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात या खेळाचं आयोजन महाराष्ट्रभर होतंय। आणि मला आता आमच्या विलासराव पैलवानांनी सांगितलं की त्यांच्या संघटनेची मीटिंग झाली तर 700-800-1000 लोक एका वेळी हजर राहतात आणि त्यांनी बैलगाडीतल्या बैलाला काही इजा झाली, गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला काही झालं तरी मदत देण्याच्या संकल्पना मनात ठेवलेल्या आहेत। मी अतुलचंही अभिनंदन करेन की यावेळी आमच्या भगिनी सगळ्या घरात असतात, बैलाची जोपासना करण्यासाठी त्यांचा निम्मा किंवा जरा जास्तच वाटा असतो। त्या भगिनींच्यासाठी पैठणी देण्याची एक नामी योजना त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आज इथं खेळणाऱ्या प्रत्येकाला कुठं गेला होता आणि का नंबर नाही आला याला उत्तर म्हणून लगेच पैठणी परत पुढे करण्याची संधी ज्यांचा नंबर नाही आला त्यांना देण्याची एक चांगली व्यवस्था केली, याबद्दलही संयोजकांचं अतुलचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। हा खेळ महाराष्ट्रात अधिक दैदिप्यमान होईल, वाढेल आणि हळूहळू जसं मागच्या खेळाच्या पेक्षा या खेळात चांगली व्यवस्था आहे। मला विलासराव पैलवानांना सांगायचंय की पुढच्या वेळी याच्यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था करण्याचं काम आम्ही सगळे करू, म्हणजे कासेगावचं मैदान महाराष्ट्रातल्या सगळ्या मैदानांना आदर्श ठरेल हा प्रयत्न आम्ही सगळे करू, हा विश्वास या निमित्तानं बाळगतो।
अतुल लाईगडेंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो पुन्हा या योजना ही स्पर्धा इथं आयोजित केल्याबद्दल आणि नेहमीच अशा स्पर्धा भविष्यात आयोजित होतील असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.